नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. जानकी गणपती बाप्पा पुढे उभी असते आणि त्याला हात जोडून सारखी विनंती करत असते की आमच्या घराला सुखात ठेव आणि संकटांपासून वाचव. माझी आई जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेव. नाना, अवंतिका, ओवी, सुमित्रा सगळे काही आलेले असतात आणि प्रत्येकजण विचारतं झाली की तयारी. ओवी म्हणते हो आजी, झाली की तयारी. चला आता. थांबा आई. गुलाब ऐश्वर्याला बोलवायला गेलाय आरतीसाठी. जानकी परत आता गणपती बाप्पाला हातातली माळ बघते आणि म्हणते, गणपती बाप्पा, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखात ठेव तिला, तिला काही होऊ देऊ नको. माझ्या घरावरचं संकट दूर कर आणि सुखाने ठेव गणपती बाप्पा, एवढं माझं घरानं ऐक. गुलाब येतो आणि गुलाब म्हणतो की ऐश्वर्या बहिणीचं डोकं दुखतंय, ते काही येणार नाही. नाना म्हणतात असू द्या. ऋषिकेश चल तयारी कर, आरतीला सुरुवात कर, परत आपल्याला उशीर नको व्हायला. हो नाना, तुम्ही म्हणताय तसं. गणपती बाप्पाची आरती ऋषिकेश आणि जानकी करतात. आरती चालू असते तोपर्यंत जानकी बाप्पाला घरानंच मांडत असते की माझ्या घरावरचं संकट दूर कर, सुख शांती समाधान नांदू दे आणि माझ्या आई जिथे कुठे असेल तिला सुखरूप असू दे आणि माझ्या घराचे पेपर जे हरवले ते लवकरात लवकर सापडण्यासाठी मला मदत कर. गणपती बाप्पा, एवढं मला नक्की दे. जानकी सारखी त्या गणपती बाप्पाला विनंती करत असते. जाताना गणपती बाप्पा काहीतरी तिला प्रसाद देऊन जाणार हे जानकीला खात्रीच असते. सगळे अगदी मन लावून आरती करत असतात. जानकी असं म्हणते तेव्हा गणपती बाप्पाजवळ बसलेला उंदीर मामा तिथून उठतो आणि अगदी जोरात असा धावायला लागतो. तो धावताना बघून जानकी त्याच्या मागे मागे धावत असते. थोडक्यात गणपती बाप्पानेच पाठवला याला की जानकीला जे हवंय ते तू मिळवून दे. म्हणून आता उंदीर मामा गणपती बाप्पा आणि जानकी दोघांमधला दुवा असतो आणि जानकीला जे हवंय ते मदत करत असतो. आता जानकी सुद्धा आरती चालू असतानाच गणपती बाप्पाचा उंदीर मामा कुठे चाललाय त्याच्या मागे मागे जाते. उंदीर मामाने जानकीच्या आईची माळ जी गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवलेली असते तो उंदीर मामा घेतो आणि बरोबर चाललेला असतो. जानकी म्हणते माझ्या आईची माळ घेऊन हा कुठे चाललाय, म्हणून बरोबर त्याच्या मागे मागे चाललेली असते. सगळे मात्र आरतीमध्ये इकडे मग्न झालेले असतात. उंदीर मामाने जानकीला बरोबर त्या कपाटाजवळ आणलेलं असतं. तिथे ऐश्वर्याने डॉक्युमेंट ठेवलेत आणि ऐश्वर्या जिथे काही लपवून गेलेली आहे तिथे बरोबर जानकी आता येऊन पोहोचलेली असते. जिथे डॉक्युमेंट ठेवले त्याच्या पुढे परत एक फाईल ठेवलेली असते. जसं काय कपाट उघडतं लगेच ती फाईल पडलेली असते आणि बरोबर लाल कागदामध्ये गुंडाळलेले घराचे कागदपत्र ओरिजिनल जानकीला दिसतात. गणपती बाप्पाने बरोबर जानकीला हवंय ते मिळवून दिलेलं असतं. जानकी ती फाईल हातात घेते आणि आता विचार करायला लागलेली असते की नेमकी हे काय असेल. आता जानकी ती फाईल हातात घेऊन विचार करते, पण सगळीकडे उंदीर मामा असतात आसपास. कदाचित ते पेपर कुरतडले गेलेलेही असू शकतात. जानकी पटकन ते पेपर खोलते, बघते तर काय प्रॉपर्टीचे पेपर. जानकीला हवंय ते बरोबर तिच्या हातात आलेलं असतं. म्हणजे गणपती बाप्पाने खरंच तिचं घराणं ऐकलेलं असतं. अगदी व्यवस्थित प्रॉपर्टीचे पेपर तिच्या हातामध्ये मिळालेले असतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अगदी जल्लोषात आणि मोठ्या आवाजात जानकी म्हटलेली असते. कारण तिला जे हवंय ते खरंच गणपती बाप्पाने दिलेले असतं आणि त्याचा जय जयकार अगदी जल्लोषात करत असते. ती म्हणते आता प्रॉपर्टीचे पेपर मिळाले पण कोणाच्या हाती लागणार नाही, अशा जागेवर म्हणजे अगदी सेफ ठिकाणी मला ठेवायला लागणार की परत आता ऐश्वर्या चोरी करू शकत नाही. जानकी परत ते पेपर घेऊन आपल्या बेडरूममध्ये येते आणि बेडरूमचं दार लावून घेते. जानकी आता पेपर व्यवस्थित ठेवून बरोबर आरती घ्यायला खाली आलेली असते. सुमित्रा म्हणते ऋषिकेश, जानकी कुठे? आई इथेच आहे, मी कुठे गेली नाही. अगं ऐश्वर्या आली नाही अजून. ऐश्वर्या म्हणते आई मी सुद्धा इथेच आहे, आम्ही सगळे इथेच आहोत. आरती आता घेतलेली असते सगळ्यांनी आणि आई मी आरतीला एकटीच नाही म्हणून तुमचा हिरमोड व्हायला नको म्हणून मी आल्या, तुमच्यासाठी आली आहे मी आई. ऐश्वर्या बरं झालं तू आली, खरंच मला बरं वाटलं. ऐश्वर्या नाटक करते हे सगळ्यांना माहिती असतं आणि सुमित्राच्या समोर जरा जास्तच नाटक करते हेही सगळ्यांच्या लक्षात येतं. ती आली की सगळ्यांच्या अगदी डोक्यात गेलेली असते, पण तिला काही करायचं नाही हे सांगितलेलं असतं सुमित्राने. नाटक चाललंय ते तसंच चालू द्यायचं म्हणून घरातली सगळी मंडळी अगदी तिला सहन करत असतात. जानकी आता बोलता बोलता सुमित्रासमोर नाटक करते आणि म्हणते मला काय मिरवणुकीला म्हणजे विसर्जनाला यायचं नाहीये, कारण मला सारंगची आठवण येणार आणि सारंगची आठवण आली की उगाच तुमच्या सगळ्यांचा मूड जाणार. त्याच्यापेक्षा आई मी घरीच थांबते, मला सारंगची खूप आठवण येते. आता ऐश्वर्याच्या ह्या बोलण्यावर सुमित्राही तयार झालेली असते. सगळेजण आता गणपती बाप्पाचा शेवटचा आशीर्वाद घेतात, कारण आता जय जयकार करत त्याला विसर्जनाला न्यायचं असतं. सगळे काही पाया पडत असतात. तेवढ्या ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते झाली ही म्हातारी तयार. एका मिनिटात म्हातारी तयार होते. फक्त डिफेक्टिव्ह पीसचं नाव घेतलं की म्हातारी अशी पाघळते की एका मिनिटात मी म्हणेल त्याला तयार होते.
मी म्हटलं की सारूंची आठवण येणार, मी येऊ शकत नाही आई विसर्जनाला. म्हातारी एका मिनिटात अशी तयार झाली. तिला काय माहिती त्याची आठवण येते म्हणून थांबत नाहीये मी घरी, तर मला पेपर शोधायची आणि उद्याची तयारी करायची. ही म्हातारी खरंच डोक्यावर पडलीये. थोडं काही इमोशनल झाले की लगेच माझ्या घोळामध्ये येऊन जाते. चला माझ्या चांगलंच आहे ना, माझ्या चांगल्यासाठी सगळं होतंय. ऐश्वर्या, नाहीतरी तू एक नंबर ऍक्टर आहेस ग. ऐश्वर्या सगळं काही मनातल्या मनात बोलत असते आणि या सगळ्यांच्याकडे बघून हसत असते. ऐश्वर्या म्हणते, मुद्दाम मला घरात थांबायचंय. तुम्ही सगळे काय घरातून गेले की मला घरात थांबून ते पेपर घ्यायचे, त्या माणसाला देऊन माझे 50 कोटी रुपये घेऊन यायचे, अगदी मालामाल व्हायचे. गणपती विसर्जनानंतर तुम्ही सगळे मात्र रस्त्यावर आलेले असतात, त्यामुळे सगळ्यांना ऑल दी बेस्ट. जानकी आता गणपती बाप्पाला म्हणते, गणपती बाप्पा तुझे कसे आभार मानू खरंच कळत नाहीये. तू आज खूप मोठ्या संकटातून वाचवले. ऐश्वर्याने आज आम्हाला कुठे नेऊन पोहोचवलं असतं तिचं तिला माहिती, पण तू सगळं काही संकट आमच्यावरचं दूर केलं. खरंच तुझे खूप खूप आभार गणपती बाप्पा. जानकीने आता ओरिजिनल पेपर सौमित्र सगळ्यांच्या हातात देऊन टाकलेले असतात आणि तिच्या जिम्मेदारीतून ती मोकळी झालेली असते. कारण ऐश्वर्या येणार, सगळीकडे पेपर शोधणार हे सगळ्यांना माहिती असतं. आता सौमित्र सगळे पेपर अगदी व्यवस्थित वाचत असतो. सगळ्यांना अगदी आनंद गगनात मावणार नाही इतका आनंद झालेला असतो. वहिनी तुझ्याकडे पेपर आलेच कसे? सारंग भाऊजी आलेत ना पेपर, आनंदाची गोष्ट आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गणपती बाप्पाची कृपा म्हणून तर पेपर आपल्या हातात आहेत आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून सगळे काही आपण जिंकलेले आहोत. गणपती बाप्पा आले आणि आपल्यावरचं संकट दूर करून गेले, त्यांच्यामुळेच पेपर माझ्या हातात आलेत एवढं मी सांगू शकते. सगळ्यांना खूप असा आनंद झालेला असतो. आणखी म्हणते, सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पा सगळ्यांचं विघ्न हरतो म्हणून तर त्याला नावे ना विघ्न हरता तू सुख करता. आणि त्याने बरोबर विघ्न हरलेले आणि सुख मला देऊन गेलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळ्यांना भयानक असा आनंद झालेला असतो, कारण ज्याची एवढी आतुरतेने वाट बघताय ते बरोबर झालेलं असतं, पेपर हातात आलेले असतात. आता सगळा काही प्रकार जो घडलाय की आरती करताना सगळे डोळे मिटून अगदी शांतपणे आरती चालू होती. तेवढ्यात गणपती बाप्पाचा उंदीर मामा आईची माळ घेऊन जोरात पळत होता. त्याच्या मागे मागे गेले आणि बरोबर जिथे पेपर लपवले ऐश्वर्याने त्या कपाटाजवळ मी गेले आणि मला हे पेपर ऑटोमॅटिक मिळाले आणि मी घेतले, वाचले. लक्षात आलं की हे आपल्याला हवंय तेच आहे. मी येऊन पटकन लपवले. ऐश्वर्याला जर कळालं असतं तर तिने माझ्याजवळ काय पेपर ठेवले नसते. अशा प्रकारे गणपती बाप्पाने मला पेपर दिले आणि परत आरती संपायच्या आधी मी तुमच्याजवळ येऊन थांबले. त्यामुळे तुम्हाला कळालंच नाही मी तिथून कधी गेले आणि परत कधी आले. आता कळालंय का तुम्हाला? सगळी काही कृपा आहे ती आपली गणपती बाप्पाची. आता सगळे एकदम म्हणतात की गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. ऐश्वर्या इतकी हट्टी आणि इतकी जिद्दी असते. काही केल्या तिने सांगितलंच नसतं की पेपर तिने कुठे ठेवलेत. ते बरोबर गणपती बाप्पाने तिच्या हातातून अलगद काढून घेतलेले असतात आणि यांच्या हातात दिलेले असतात. ज्याचं जे आहे त्याच्यापर्यंत ते गणपती बाप्पाने जाताने पोहोचवलेलं असतं. पेपर मिळाले म्हणून सगळ्यांनाच भयानक असा आनंद झालेला असतो. पण जानकी सगळं सांगितल्यावर शांत होते आणि एका कोपऱ्यात जाऊन थांबते. सगळे म्हणतात इतक्या वेळ सगळा आनंद होता, आता ही जानकी एका कोपऱ्यात जाऊन का थांबली आणि नाराज का झाली? ऋषिकेश तिच्या जवळ येतो. का ग जानकी, काय झालंय? आपल्यावरचं संकट दूर झालं, नाटकही थांबणार, आता ऐश्वर्याचा पडदाही फाश होणार, सगळं काही चांगलं झालंय ऋषिकेश. मला तर आनंद होतोय, खूप आनंद होतोय की आपण जिंकलोय. पण माझी आई कुठे आहे? माझी आई जिवंत आहे की काय? काहीही आपल्याला माहित नाहीये. ऐश्वर्याने अजूनही तोंड उघडलं नाही की माझ्या आईचं नेमकी काय झालंय. ऋषिकेश, काय झालं असणार आहे माझ्या आईचं? ती माळ मिळाली, इन्स्पेक्टर साहेबांना गोळ्या, रक्त सगळं काही सापडलं, पण आई सापडली नाही. त्यावरून मी आता काय समजायचं? खूप नाराज झालेली असते आणि आईच्या विचारात परत दुःखी झालेली असते. आनंद अगदी एका मिनिटात तिचा परत निघून गेलेला असतो. आईची आठवण येते आणि जानकी परत आता दुःखात बुडालेली असते. जानकी आता रडायला लागलेली असते. माझी आई कुठे असेल, कशी असेल, तिची अवस्था कशी असेल, ऐश्वर्याने काय हाल केले असतील, कुणालाच काही माहित नाहीये. आणि अजूनही आपण तिच्यापर्यंत पोहोचलो नाही, काही धागा दोरा लागला नाही आणि तिच्या मदतीसाठी आपण गेलो नाही. माझ्या आईची नक्कीच येणे खूप अशी वाईट अवस्था करून टाकलेली असणार आहे. ऐश्वर्या आहे ती. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काळजी करू नको, एक एक कोडं उलगडतंय ना. आता प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात आले गणपती बाप्पाच्या कृपेने. तसंच आपल्याला तुझी आई व्यवस्थित सुखरूप आहे हे सुद्धा कळणार लवकरात लवकर आणि ऐश्वर्याच्या तावडीतून ती सुटणार हे गणपती बाप्पाच्या कृपेने होणार. त्यामुळे तू नको तो विचार करू नको आणि टेन्शन घेऊ नको बरं. ऋषिकेश आणि सगळे जानकीला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, दुःखातून तिला बाहेर काढतात. पण जानकी आईच्या आठवणीमध्ये इतकी वेडी झालेली असते. तिला माहिती असतं ऐश्वर्या सहजासहजी काही सोडत नसते.
त्यामुळे ती आईच्या याच्यामध्ये दुःखात अजूनही डुबलेलीच असते. आईचाच विचार करते की ती कशी असणार, काय असणार. ती दुःखी असते आणि सगळेच दुःखी असतात, कारण तिचं दुःखी होणं साहजिक आहे. आई इतक्या वर्षातून भेटली आणि काही सेकंद सुद्धा तिच्याजवळ थांबली नाही. परत ही ऐश्वर्याने तिच्याजवळून हिरावून घेतलेली असते. सगळं वातावरण आता दुःखी झालेलं असतं. इकडे आता ठरल्याप्रमाणे घरात कोणीही नसतं. ऐश्वर्या बरोबर तिचा प्लॅन साधते आणि जिथे पेपर लपवून ठेवले तिथे आलेली असते. सगळीकडे शोधाशोध करते, कपाट अगदी उलथपालथ करते, सगळीकडे पेपर शोधते. ऐश्वर्याला पेपर कुठे सापडत नाही. अगदी वेडीपिशी झालेली असते, इथे ठेवले का, तिथे ठेवले का. ऐश्वर्याने सगळीकडे शोधाशोध करायला आता सुरुवात केलेली असते. चिडचिडही करते, रागरागही करते आणि पेपर मात्र शोधतच असते. कारण ते पेपर साधेसुधे नसतात. 50 लाखांची लॉटरी असते, 50 करोड रुपयाची लॉटरी असते. लाख म्हणजे खूप मामूली झाले, 50 करोड रुपयांची लॉटरी लागलेली असते. ऐश्वर्याच्या हातात अशीच काही ती जाऊ देणार नसते. सगळीकडे खूप शोधाशोध करते, पण पेपर काय तिच्या हाती लागत नसतात. अगदी चिडचिड करत असते आणि त्या पेपर गेलेच कुठे हा विचार करते. पेपर कुठे ठेवले हे फक्त मला माहितीये, हे ऐश्वर्याला माहितीये. मग पेपर इथून जाणं शक्यच नाही. जितका प्रयत्न होईल तितका प्रयत्न करून ती शोधाशोध करत असते. पेपर काय तिच्या हाती लागत नसतात. सगळ्या स्टोर रूम मध्ये अगदी राहाडा करून टाकलेला असतो. हे उचक, ते उचक, कुठं गेले पेपर, मी इथेच ठेवले होते, मग पेपर कुठे गेले, स्वतःलाच प्रश्न करते आणि आरडाओरडा करते. पेपर शोधताना घरातली जुनी पुराणी काय भांडे असतात स्टोर रूम मध्ये तेही पडलेली असतात. त्याने मोठा आवाज झालेला असतो. ऐश्वर्या गोंधळलेली असते, चिडलेली असते. त्यामुळे तिच्या काही लक्षात येत नाही की आपण हे पेपर शोधतोय पण सामान सुद्धा खाली पडतंय. त्याचा मोठा आवाज होतोय. त्या आवाजाने कदाचित कुणी वर येऊ शकतं ही कल्पना सुद्धा ऐश्वर्याच्या डोक्यात नसते. ती अगदी वेगाने ते पेपरच शोधत असते. आता मात्र हा आवाज, आरडावरडा सगळं ऐकायला येऊन सुमित्रा वर आलेली असते आणि सुमित्रा येते आणि म्हणते, ऐश्वर्या काय ग, इथे काय करतेय आणि हा आवाज कसला, आणि अगं ह्या रूमची अवस्था काय झालीये, सगळं अस्ताव्यस्त रूम झालीये, काय झालं, तू नेमकी ऐश्वर्या काय शोधतीये, कळेल का मला. सुमित्रा म्हणते, अगं जानकी काय झालंय, काही कळेल का मला. अहो आई, तुम्ही इथे, अगं मीही तोच प्रश्न विचारतीये, तू इथे काय करतीये जानकी, आणि काय काय शोधतीये तू, एवढं काय जीवाचा आटापेटा करतीये की पूर्ण रूम तू अस्तव्यस्त केलीये, आणि भांड्यांचा कसला आवाज येतोय, तुझ्या लक्षात आलं नाही का, तू भांडे किती जोरात फेकतीये, अगं नेमकी तू काय शोधतीये, कळेल का मला, आणि तू ह्या अडगळीच्या खोलीत करतीयेच काय ते मला आधी सांग ऐश्वर्या. ऐश्वर्या आता भयानक अशी घाबरलेली असते, चिडलेली असते, आणि आता सुमित्राच्या समोर उत्तर काय द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. सुमित्रा सुद्धा कमी नसते. सुमित्रा तिला आडवे तिडवे प्रश्न विचारते, अगदी तिला घोळात घेतलेलं असतं. अगो बाई, तुला वाईट वाटतं, सारंगची आठवण येते म्हणून तू गणपतीच्या विसर्जनासाठी सुद्धा आली नाही, आता इथे वर येऊन काय शोधतीये, स्टोर रूम मध्ये काय एवढं तुझं अडलंय की एवढी पार बेधुंद होऊन सगळीकडे शोधायला लागलीये. अहो आई, ते मी अगदी ततममा करत ती उत्तर देण्याचा प्रयत्न करते. खोटं बोलायचंय पण आता काय बोलायचं हा प्रश्न असतो. माझे सर्टिफिकेट, ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे शोधतीये मी. अगं तुझे सर्टिफिकेट, डॉक्युमेंट इथे कशाला ठेवले अडगळीच्या खोलीत, इथे उंदीर किती आहे, किती सामान आहे, तुला माहित नाही का ऐश्वर्या, महत्वाचे पेपर हे महत्वाच्या जागेवरच ठेवायचे असतात, अडगळीच्या खोलीत ठेवायचे नसतात ग. हातातून निसटून गेले तर काय करशील, आणि हे बघ, उंदराने जर खाल्ले तर काय करशील, मग तर कुठेच काही पत्ता लागणार नाही. कितीही सामान इकडे तिकडे फेकलं, कितीही आरडाओरडा केला, महत्वाचे पेपर जर हातातून निसटले तर मग काय करशील. ऐश्वर्या, इतका वेंदाळेपणा बरा नाही ग. तुझे सर्टिफिकेट वगैरे इथे आले याच गोष्टीचं मला जरा आश्चर्य होतंय. तुझी रूम सोडून, तुझं कपाट सोडून महत्वाचे डॉक्युमेंट तू या अडगळीच्या खोलीत ठेवलेच कसे, एवढं वेंदळ कुणी असतं का. सुमित्रा ही आता कमी नसते. सारखे त्या ऐश्वर्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं असतं. नाही 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 आई, डायरेक्ट इथे ठेवले नव्हते पेपर, मी आधी माझ्या रूम मध्ये शोधलं, माझ्या रूम मध्येच बघत होते मी की मी जी फाईल ठेवली ती कुठे, पण माझ्या रूम मध्ये सापडली नाही. मग मी म्हटलं की सामान ठेवताना आली असते स्टोर रूम मध्ये, म्हणून मी स्टोर रूम मध्ये घाईघाईने आले आणि इथे शोधण्याचा प्रयत्न करतेय. आई, ऍक्च्युली ना माझा गोंधळ उडालाय, महत्वाचे पेपर हरवलेत ना, आता कुठं ठेवलेत ते कळतच नाहीये. माझ्या बेडरूम मध्ये ठेवले की इथे कुठे ठेवले, मला गोंधळ उडाल्यामुळे कळत नाहीये, त्यामुळे शोधाशोध करतेय मी. आता बेडरूम मध्ये शोधून झालं, म्हटलं चला स्टोर रूम मध्ये ठेवलंय की ते बघूया, म्हणून आले आई मी. स्टोर रूम मध्ये कसे ठेवणार, पण एक मनाची खात्री म्हणून स्टोर रूम मध्ये शोधतीये मी. सुमित्रा म्हणते, जा ऐश्वर्या, सापडेल पेपर, कुठेही जाणार नाही, तू जाऊन आराम कर बरं, तुला बरं नाहीये ना, आणि सारंगच्या आठवणीमुळे अगदी वेडी झालीये तू काय बोलतीये, काय करतीये ना ऐश्वर्या, तुला कळतच नाहीये.
तू जा बरं, आराम कर तुझ्या रूममध्ये. हो हो आई, जाऊन आराम करते की. खरंच माझं डोकं खूप दुखायला लागले. अगं सारंगच्या आठवणीमध्ये डोकं दुखणारच ना ऐश्वर्या. जा बरं, आधी जा आणि आराम कर. सुमित्रा आता ऐश्वर्या तिथून घालून देते की जा आणि तुझ्या रूममध्ये जाऊन तू आराम कर. हो ना आई, आराम करते ना. ऐश्वर्याला तिथून जायचं नसतं, कारण ती काही झालं तर तिला ते पेपर शोधायचे असतात. पण आता सुमित्रा इतका आग्रह करते की तुला बरं नाहीये ना, जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर बरं. आता ऐश्वर्याला नाविलाज झालेला असतो. इच्छा नसताना सुद्धा त्या स्टोर रूम मधून तिला बाहेर जायला लागतं. ऐश्वर्या आता मागे पुढे बघत बघत स्टोर रूमच्या बाहेर चाललेली असते. सुमित्रा मात्र त्या स्टोर रूमची अवस्था बघून बघतच थांबलेली असते, कारण ऐश्वर्याने सगळं काही इकडे तिकडे सामान टाकून दिलेलं असतं आणि स्टोर रूम मध्ये एकही वस्तू जागेवर नसते. ऐश्वर्या स्वतःच्या सर्टिफिकेटसाठी एवढी काही वेडीपिशी होणार नाही, एवढं तर सुमित्राला कळत असतं. सुमित्रा ही आता बारीक सगळीकडे बघायला लागलेली असते. ऐश्वर्या नेमकी काय शोधत असेल की स्टोर रूमची तिने अशी अवस्था केली. आता ऐश्वर्या सुद्धा सुमित्राकडे बघते आणि बघत बघत आता तिच्या रूम मध्ये चाललेली असते. सुमित्रा मात्र सगळीकडे बघते आणि मग शेवटी ऐश्वर्याकडे बघते. ही ऐश्वर्या किती काय नाटक करतीये, खरंच देव बाप्पा तुलाच माहिती रे. इकडे आता अजूनही जानकीची आई या प्रश्नावर ते थांबलेले असतात. जानकी म्हणते ऐश्वर्याला पक्क माहितीये माझी आई कुठे आणि तिनेच माझ्या आईला लपवून ठेवलंय. अवंतिका म्हणते वहिनी तुमचं बरोबर आहे, ऐश्वर्याला माहितीये, पण तुमची आई जिवंत आहे यासाठी आपल्याकडे काही एक पुरावा नाहीये. त्यामुळे आपण ऐश्वर्याला डायरेक्ट काही म्हणू शकत नाही आणि तिला काही विचारायला गेलं तर ती सांगणार नाही, हे तुम्हालाही माहितीये. ऐश्वर्याने तुमची आई जिवंत आहे का याचाच काही धागा दोरा लागू दिलेला नाहीये. त्यामुळे उगाच आपण शोध कसा घ्यायचा किंवा ऐश्वर्याचा मागे तरी कसं लागायचं. बरोबर आहे ना. थोडं काहीतरी आपल्या हाती लागलं असतं तर निदान तिला धमकावून तरी काही कळालं असतं किंवा प्रयत्न तरी केला असता. पण आपल्याला काहीच माहित नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट तरी ऐश्वर्याकडे कसे जाणार. बरोबर आहे ना वहिनी. हो अवंतिका, तुझे म्हणतीये ते बरोबर आहे, पण अगं आईच्या आठवणीत इतकी वेडी झालीये की मी आता काय करू आणि कसं काय उत्तर मिळवू हाच मला प्रश्न पडलाय. आणि अवंतिका तुला सांगू का, माझं मन मला सांगते की माझी आई जिवंत आहे, तिला काही एक झालेलं नाहीये, अगदी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. पण कुठे आहे ना हे मात्र आपल्याला कळत नाहीये. माझी आई जिवंत आहे हे मी खात्रीने का सांगतेय, कारण सौमित्र भाऊजीने माझ्या आईच्या गळ्यातली माळ आणलीये आणि इन्स्पेक्टर साहेबांनी तिथे जंगलामध्ये काय प्रकार झालाय सगळं काही आपल्याला सांगितलंय. त्यामुळे माझी आई जिवंत आहे हे मी सांगू शकते, पण कुठे काय कशा अवस्थेत हे मात्र मला माहित नाहीये. ते शोधण्याचा प्रयत्न करतेय. आता काहीतरी थोडंफार कळालं तर आपण कदाचित तिच्यापर्यंत पोहोचू शकतो, पण काहीच कळायला मार्ग नाही ग अवंतिका, म्हणून अगदी मला बेचैन होतंय. वहिनी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्या जर जिवंत असतील तर ते अगदी व्यवस्थित आणि सुखरूप असतील. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या सुद्धा आपल्याला नक्की सापडतील. ऋषिकेश म्हणतो आता एकच पर्याय उरलाय, ऐश्वर्याला धमकी द्यायची, साम दाम दंडभेद यापैकी काय वापरता येईल ते वापरायचं आणि ऐश्वर्याकडून तुझ्या आईचा पत्ता आपण काढून घ्यायचा, एवढा एकच पर्याय उरलाय आपल्या पुढे. सारंग म्हणतो दादा काही उगाच वेडेपणा करायला जाऊ नको. अरे ऐश्वर्या ती साधी बाई नाहीये, तो किती काही केलं तरी ऐश्वर्या सांगणं शक्यच नाहीये. ती शेवटपर्यंत एकटं म्हणणार माझा काय संबंध आणि मला काय माहिती, स्वतःच्या तोंडाने ते कबूल करणार नाहीच. आणि हो इकडून तिकडून रागाच्या भरात जर कबूल केलं तर वहिनीची आई कुठे काय कुठल्या अवस्थेत हे आपल्याला ती सांगणार नाही. अरे ऐश्वर्या तिला मी जास्ती ओळखतो, काही झालं तरी ती तिची जे वागणं आहे ते सोडणार नाही आणि ती हट्टीपणा करणार. तो आपल्याला जेवढा त्रास देता येईल तेवढा ती देणार. ती आपल्याला शेवटपर्यंत सांगणार नाही की तिने लताबाईला कुठे ठेवलंय. जानकी बहिणीला अडकवायचं एवढंच तिच्या डोक्यात आहे. इतक्या सहजासहजी जानकी बहिणीला ती सोडणार कशी, त्यामुळे तू उगाच हा वेडेपणा करूच नको. सुमित्रा म्हणते दादा एवढं, अवंतिका म्हणते दादा एवढे सगळं करून ऐश्वर्या सांगणारच नाही हे मला माहितीये. जानकी म्हणते हे शक्यच नाही, तिला सांगायलाच लागणार आहे. नाक दाबून तोंड कसं उघडायचं मला चांगलं माहितीये. बघ आता ऐश्वर्याला सांगायलाच लागणार, अशी काय तिला मी कात्रीत पकडते की ऐश्वर्या माझी आई कुठे ठेवलीये हे आपल्याला सांगणारच. तुम्ही आता सगळे काळजीच करू नका, ऐश्वर्याचं नाक कसं दाबायचं आणि तोंड कसं उघडायचं हे मलाच माहितीये. जानकी आता पक्क ठरवते की ऐश्वर्याकडून जाणूनच घ्यायचं की तिची आई नेमकी कुठे. इकडे आता ऐश्वर्या मंदिरात आलेली असते आणि त्या माणसाची वाट बघत असते, कारण तो पैसे घेऊन येणार असतो आणि तेवढी मोठी रक्कम मिळणार, पण तिच्याकडे पेपरच नसतात. तो माणूसही ठरल्याप्रमाणे तिथे यायला लागलेला असतो ऐश्वर्याला भेटायला. त्याची वाट बघत ऐश्वर्या तिथेच थांबलेली असते.
तो माणूस अगदी तोंड वगैरे पॅक करून आलेला असतो की कुणाला संशय सुद्धा येणार नाही किंवा कुणाला कळणारच नाही मी नेमका कोण. ऐश्वर्या वाट बघते. तो बरोबर तिच्या समोर येऊन थांबलेला असतो. त्याला बघते आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो. माझ्यापेक्षाही हुशार कुणीतरी आहे याच्यावर ऐश्वर्याचा विश्वास बसत नसतो. मला ब्लॅकमेल करणारा नेमकी कोण हे बघण्यासाठी ऐश्वर्या अगदी उत्सुक झालेली असते. तो माणूस येतो तेव्हा ऐश्वर्या त्याच्याकडे बघतच थांबलेली असते. अगदी धक्का बसलेला असतो. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. सुमित्रा म्हणत असते, तुम्हाला पेपर मिळाले हे ऐश्वर्याला कळालंय. त्यामुळे आपल्याला कुठलंही काम अगदी सावध राहून आणि अगदी सतर्कपणे करायला लागणार. ऐश्वर्या एवढी सहजासहजी हातातून खेळी जाऊ देणार नाही. ती नक्कीच काहीतरी डाव करणार आणि पेपर मिळवण्याचा प्रयत्न करणार. तिच्या लक्षात आलंय की पेपर जागेवर नाहीये. त्यामुळे अगदी वेडीपिशी झालीये. सुमित्राने आता सगळ्यांना सावधान केलेलं असतं की तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा. ऐश्वर्याच्या लक्षात आले पेपर जागेवर नाहीयेत म्हणून अगदी वेडी झालीये आणि इकडे तिकडे शोधाशोध करतीये. तुमच्यापर्यंत तर सुद्धा ती नक्कीच पोहोचणार. अंकी म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका. या प्रकरणाच्या मुळाशी आपण नक्कीच जाऊया. नेमकी काय झालंय काय नाही हे आपल्याला कळणार आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सुद्धा सगळ्यांच्या समोर येणार. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते, रणदीवेंची प्रॉपर्टी मिळून तुम्हाला नेमकी काय मिळणार आहे आणि त्या प्रॉपर्टीसाठी एवढी मोठी रक्कम मला तुम्ही द्यायला का तयार झाला जरा सांगाल का. तो माणूस ऐश्वर्याला म्हणतो, पेपर्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे मला. म्हणून मी त्या पेपरच्या एवढं मागं लागलोय. कळालं का तुम्हाला. आता ऐश्वर्याला या उत्तराचा सुद्धा धक्काच बसतो की आता पेपर मिळाल्यावर या माणसाला काय होणार की जानकीचा भूतकाळ त्याच्यासमोर येणार. ऐश्वर्याच्या डोक्यात आता वेगवेगळे प्रश्न यायला लागलेले असतात. आता बघूया ऐश्वर्याच्या प्रश्नांची उत्तरं तिला कशी मिळतात. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.